नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय आंबा पिकात सेटिंग सुरू झाल्यानंतर कुठल्याही पद्धतीत गळ होऊ न देता चांगलं कैरी आकारापर्यंत कसं कामकाज केलं पाहिजे. मित्रांनो, परत एकदा व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या. आंबा पिकात जसंही सेटिंग सुरू होतं, ज्वारी बाजरी अवस्थेपासून कैरी आकारापर्यंत फळगळ न होऊ देता त्या ठिकाणी आपल्याला कसं चांगलं कामकाज करता येईल त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत थोडक्यात तुम्हाला दाखवतो की अशा पद्धतीने सेटिंग सुरू आहे. जवळ आहे. हे जर आपण घेतलं हातावर तर आपल्याला हे बघा असं ज्वारी आकाराचं फळ सेटिंग दिसतंय. दिसतंय हे असं ज्वारी बाजरी आकाराचे फळ आहे. इथं गळ होण्याची दाट शक्यता असते, इथं गळ होते. त्याचप्रमाणे ती गळ होऊ नये म्हणून आपण काय अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे ते ऐकणारच आहोत. तत्पूर्वी ज्यांच्या आंब्याच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत त्यांचं नाव जाणून घेतो. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. माझं पूर्ण अनिल दत्तात्रय बारवे, राहणार मुक्काम पोस्ट माळुंगे पडवळ, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. मी पशुवैद्यकीय अधिकारी होतो. 2020 साली रिटायर झाल्यानंतर ही बाग लावली. आणि एकंदरीत तुम्हाला डॉक्टर किसानची माहिती कुठून मिळाली? युट्यूबवर. त्यानंतर तुम्ही प्लॉट रजिस्टर केला, रजिस्टर केला, रितसर फी भरली आणि आलेलं वेळापत्रक आतापर्यंत फॉलो करताय. काय अनुभव आला तुमचा, म्हणजे गेल्या वर्षाचा आणि डॉक्टर किसानचं मार्गदर्शन? गेल्या वर्षी 50% बहार होता, या वर्षी 100% बहार आलाय आणि सेटिंग पण चांगली चालू झाली. आपला मोबाईल नंबर 9421088279. एकंदरीत एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की युट्यूब बघून डॉक्टर किसानवर विश्वास ठेवला, आजपर्यंत मी प्लॉटवर आलो नाही, आज योगायोगाने कृषी प्रदर्शनात भेट झाली, जवळ आलो होतो म्हणून प्लॉट पर्यंत आलो. एकंदरीत जो विश्वास तुम्ही ठेवला, आलेलं मोबाईलवरचं वेळापत्रक तुम्ही वापरलं, त्याचा बेनिफिट तुम्हाला दिसतोय का? भरपूर दिसतोय, कारण गेल्या वर्षी दुप्पटच फरक पडला कंप्लीट. नक्की. शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्याची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली. प्रामुख्याने ही जी स्टेज आहे, काही ठिकाणी थोडंफार मागं पुढं होतं. 90% सेटिंग सुरू आहे, 10% अजून मोहर निघतोय, झाडं मागं पुढं असतात. आता हे सेटिंग जे सुरू आहे अशा वेळेस आपण जमिनीच्या माध्यमातून काय अन्नद्रव्य व्यवस्थापन दिलं पाहिजे आणि इथं पाण्याचं व्यवस्थापन आपण कसं केलं पाहिजे, त्याचप्रमाणे कोणती फवारणी आपण त्या ठिकाणी केली पाहिजे. तर आंब्याला जास्त फवारण्या करायची गरज नाहीये, पण जिथं गळ होते दरवर्षी आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळीचा फटका बसतो, उत्पादन कमी मिळतं. अशा वेळेस ही जी सेटिंग सुरू होते इथं एकरी 5 लिटर फोस्ट्रोक 5 ते 8 किलो पर्यंत पोटॅशियम सोनाईट, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी पोटॅश, मॅग्नेशियम आणि सल्फर हे तिन्ही एकत्र देत असताना एकरी 5 ते 8 किलो पर्यंत पोटॅशियम सोनाईट आणि 5 लिटर फोस्ट्रोक का द्यायचंय, तर आपला रूट झोन हा कैरी आकारापर्यंत सातत्याने व्यवस्थितरित्या सुरू राहिला पाहिजे, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या कैऱ्यांची संख्या मिळेल आणि एक्सपोर्टचं गुणवत्तापूर्ण असं उत्पादन आपल्या हातात मिळेल. म्हणून हे ऍप्लिकेशन झालं. या सेटिंग पिरियडमध्ये जर ढगाळ हवामान असलं तर तुमच्याकडं मावा असेल, चिकटा असेल, हा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होऊ शकतो. तिथं कीटकनाशकच्या फवारण्या थोड्याशा कमी करत असताना एक बायोलॉजिकल तुम्हाला फवारणी सांगतो. ती फवारणी तुम्हाला घ्यायची आहे. झेडेलेक्स घ्यायचं आहे तुम्हाला 250 मिली, त्याच्यात बायोडी 303 250 मिली आणि त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टर हे सीविड 500 मिली असा एक स्प्रे तुम्ही आंब्याला देऊ शकता, जेणेकरून मावा येणार नाही, पिवळा थ्रिप्स येणार नाही, लालकोळी येणार नाही आणि फळांना जे फळं बाहेर येतात त्याला स्क्रॅचेस येणार नाही, जेणेकरून चांगला गुणवत्तापूर्ण आंबा तुमचा तयार होईल. आता ही फवारणी झाली, सेटिंग सुरू होतंय तुमचं. सेटिंग जास्तीत जास्त कसं होईल, गळ होणार नाही, त्याच्यासाठी 200 लिटर पाण्याला 05234 500 ते 800 ग्रॅम पर्यंत 1 किलो पर्यंत घेतलं तरी चालेल. 1 किलो 05234 500 मिली आर्या, 100 ग्रॅम बोरान आणि 200 ग्रॅम रोको हे बुरशीनाशक. हा स्प्रे तुम्ही मला वाटतं कालच घेतला. ही योग्य स्टेज आहे या स्प्रे घेण्याची. आता नीट लक्षात घ्या, जसंही तुम्ही या स्टेजला पहिलं ड्रिपचं ऍप्लिकेशन देताय, एकरी 5 लिटर फोस्ट्रोक 5 ते 8 किलो पर्यंत पोटॅशियम सोनाईट. याच्यानंतर 15 ते 20 दिवस कुठलंही अन्नद्रव्य व्यवस्थापन तुम्हाला द्यायचं नाही. 15 ते 20 दिवसानंतर तुम्हाला अन्नद्रव्य व्यवस्थापन देत असताना तुमचा जवळजवळ लिंबू आकाराचा आंबा झालेला असेल, लिंबू आकाराच्या सुपारीच्या पुढे लिंबू आकाराच्या आसपास परत एकदा ड्रिपचं ऍप्लिकेशन देत असताना तुम्हाला एकरी 1 लिटर प्लॅटिनम आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय 5 किलो नत्र, थोडंसं घ्यायचंय फॉस्फरस आणि पोटॅश, 11 44 11 5 किलो तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचंय. एकरी प्रमाण आहे. एकरामध्ये तुमची लागवड कशी आहे, तुमची झाडांची संख्या कमीत कमी एकरामध्ये झाडं तुमचे त्या ठिकाणी 350 ते 400 पासून 600 पर्यंत असतील, तर अशा पद्धतीने एकराचं त्या ठिकाणी अन्नद्रव्य व्यवस्थापन करा. आर्या 05234 बोरान रोकोचा स्प्रे झाल्यानंतर तुम्हाला जर गरज असेल कीटकनाशकची तर बायोडी 303 250 मिली आणि त्याच्यासोबत तुम्ही झेडेलेक्स 250 मिली आणि डायरेक्टर 500 मिली 200 लिटरचं प्रमाण आहे. त्यानंतर जर गळ वाटतच असेल, आर्या 05234 बोरान रोको देऊनही गळ वाटत असेल,
तर त्या ठिकाणी 200 लिटरला प्लॅनोफिक्स 50 मिली आणि बोरान 100 ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात. पाण्याचं व्यवस्थापन करताना हलकी जमीन असेल तर एक 5 ते 6 दिवसाला 3 ते 4 तास पाणी दिलं गेलं पाहिजे. जसं सेटिंग सुरू होतं त्यावेळेस सेटिंगच्या अगोदर पाणी अजिबात देऊ नका. मोहर निघतोय, अजून काही ठिकाणी इथं लवकर मोहर निघालेला आहे. डॉक्टर किसानची किमया म्हणा किंवा शेतकऱ्याचं काम म्हणा त्या ठिकाणी. तर असं करत असताना मोहर पूर्ण बाहेर आलाय, सेटिंग सुरू होतं त्यावेळेस पाणी व्यवस्थापन हलक्या जमिनीत 4थ्या-5व्या दिवशी 3 ते 4 तास पाणी. मध्यम जमीन असेल 8 दिवसाला 3 ते 4 तास पाणी. अगदी भारी हेवी सॉइल असेल तुमची, डीप सॉइल असेल तर 8 दिवसाला किंवा 10 दिवसाला 3 ते 4 तास पाणी. अशा पद्धतीने पाणी नियोजन ठेवा. एक 15-20 दिवसाला अन्नद्रव्य व्यवस्थापन सुरू ठेवा. आणि जसाही कैरी आकार येईल त्यावेळेस आंब्याची साईज आपल्याला चांगली मिळवायची. त्यावेळेस कोणती स्लरी आपल्याला जमिनीच्या माध्यमातून ड्रिपमधून द्यायची असेल, पाट पाण्यातून द्यायची असेल, पाट पाणी जे शेतकरी देतात जिथं ड्रिपची अवस्था नाहीये किंवा ड्रिपची सुविधा नाहीये अशा ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी हलक्या जमिनीत दर 10 दिवसाला पाट पाणी दिलं गेलं पाहिजे. अगदी हलकी मुरमाड जमीन असेल, मध्यम जमीन असेल 15 ते 18 दिवसाला द्या. अगदी भारी जमीन असेल 20-22 दिवसाला पाट पाणी दिलं गेलं पाहिजे. पाट पाणी देताना तुम्ही त्या ठिकाणी पाट पाणी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी गोल खोडाच्या भोवती एक खुरप्याने आळं करून घ्या, थोडे रिंग मारा. आणि मी जे सांगितलेलं ऍप्लिकेशन आहे की ड्रिपच्या माध्यमातून एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक 5 ते 8 किलो पोटॅशियम सोनेट सेटिंग अवस्थेमध्ये ते तुम्ही रिंग करून त्या ठिकाणी पाणी करा. 200 झाडं असतील, 300 झाडं असतील, 400 झाडं असतील, 400 लिटर पाणी करा. त्यामध्ये 5 लिटर 4 स्ट्रोक 8 किलो पोटॅशियम सोनाईट टाका आणि प्रत्येक झाडाला 1 लिटर पाणी ज्यावेळेस पाटपाणी द्याल त्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ते देऊन घ्या ड्रिंचिंगच्या माध्यमातून. जिथं ठिबक सिंचनची सुविधा नाही त्या शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा मोलाचा सल्ला आहे. महत्वाची दुसरी एक गोष्ट की जिथं अजूनही मोहर निघालेला नाही, मोहर निघतोय, मोहर निघायला अडचण येते त्या शेतकऱ्यांना एका वाक्यात सांगतो, जिथं मोहर निघायला अडचण येते, मोहर आताशी निघतोय, उशीर होईल, तो लवकर निघाला पाहिजे बाहेर, लवकर सेटिंग झालं पाहिजे आणि बाजारामध्ये आपला आंबा लवकरात लवकर त्या ठिकाणी गेला पाहिजे. त्याच्यासाठी जिथं मोहर निघतोय तिथं एकरी 1 लिटर हॅपी न्यूज 5 किलो 06020 500 ग्रॅम ते 1 किलो पर्यंत बोरान असं एक ड्रिंचिंग करा. आणि जो आर्याचा स्प्रे मागाची सांगितला त्या 2 फवारण्या घ्या, एक 8 ते 10 दिवसाच्या अंतराने. खूप उत्तम, लवकरात लवकर एकसारखा मोहर तुम्हाला मिळेल, सेटिंग चांगलं होईल आणि चांगल्या पद्धतीत उत्पादन तुमच्या हातात आल्याशिवाय राहणार नाही. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला, चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.